नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RBI अटेंडंटचं नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे. ज्या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ मी यूट्यूबवर बनवलेला होता, ज्यामध्ये आपण 10वी पास, 12वी पास किंवा आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असाल आणि आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नाही, थोडक्यात अंडर ग्रॅज्युएट असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही ऑफिस अटेंडंट पदाची जी जाहिरात आलेली आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधली आहे. तर RBI मध्ये जॉब करण्यासाठी आपल्याला 10वी 12वी पास किंवा अंडर ग्रॅज्युएट असलेले सगळे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ज्यामध्ये आपल्याला फक्त 4 विषय, ज्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस या 4 विषयावर डिपेंड आपल्याला प्रत्येकी 30 मार्क असा टोटल 120 मार्कचा सोपा पेपर असणार आहे. तर या सगळ्या जाहिरातीकडे आपण पॉझिटिव्हली बघायचं आहे. सगळ्याच अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी हा फॉर्म अप्लाय करायचा आहे, ज्याची अप्लाय करण्याची डेट ही 15 जानेवारीपासून 4 फेब्रुवारीपर्यंत आहे. ॲक्च्युअल एक्झाम त्याची 28 फेब्रुवारी आणि 2 मार्च अशी नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. तर त्या संदर्भात एक सगळ्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची आहे, जी तुम्हाला RBI ऑफिस अटेंडंटसाठी ऑनलाईन प्लस ऑफलाईन फॉर्मॅटमधली आपली लाईव्ह बॅच संकल्प एज्युकेशनची येत आहे. त्या बॅचच्या संदर्भात आपल्याला डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे. तर बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं सांगितल्याप्रमाणे ही बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन या मोडमध्ये हायब्रिड असणार आहे. ऑफलाईन विद्यार्थी जे छत्रपती संभाजीनगर येथे येऊ शकतात ते संकल्प एज्युकेशनला येऊन ॲडमिशन करू शकतात. ॲडमिशन प्रोसिजर चालू झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन करायचं असेल तर आपलं संकल्प 247 हे ॲप आपल्याला अवेलेबल आहे. त्या ॲपवर आपल्याला बॅच अवेलेबल होऊन जाईल. त्याच बॅचच्या संदर्भात बघू आपण डिटेल इन्फॉर्मेशन्स काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं हे पोस्टर आपल्याला लक्षात घ्यायचं की फास्ट ट्रॅक बॅच आहे, ज्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस सगळेच्या सगळे विषय आपण त्यामध्ये कव्हर करणार आहेत. बॅच स्टार्ट होणार आहे 27 जानेवारी 2026 पासून, ज्याचा टायमिंग असणार आहे सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये आपल्याला हे 4 लेक्चर होणार आहेत. ज्यामध्ये क्वांटचा पार्ट शरद जाधव सर, रिझनिंग मी स्वतः घेणार आहे, क्षितिज भालेराव सर इंग्लिश आणि अतिश सर हे जनरल अवेअरनेसचा पार्ट कव्हर करतील. पुढच्या 40 दिवसामध्ये तुम्हाला या सगळ्या विषयाचं डिटेल नॉलेज आपल्याला या बॅचमधून मिळणार आहे. त्याच्या संदर्भात एक कालच व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे की आम्ही त्या बॅचमध्ये काय काय घेणार आहे. सोबत आज आणि उद्यामध्ये तुम्हाला लास्ट इयरचे जे लास्ट मेमरी बेस पेपर होते RBI अटेंडंटचे तेही आम्ही घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की याचा पॅटर्न किती सोपा असतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. 27 जानेवारीला बॅच चालू होते. ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये छत्रपती संभाजीनगर येते, ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये संकल्प 247 या ॲपवरती. बघू पुढे. वाय चूज दिस बॅच, ही बॅच का करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अंडर ग्रॅज्युएट असताना ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. 10वी पास असलेले विद्यार्थी त्याच्या पुढचे जेवढे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत सगळेजणच या परीक्षेला फॉर्म अप्लाय करू शकतात. लाईव्ह क्लासेस हे आपल्याला टिल एक्झामपर्यंत असतील. तुमची एक्झाम 28 फेब्रुवारी असू द्या, 2 मार्च असू द्या किंवा त्याच्या पुढे एक्सटेंड जरी झाली तरी तिथपर्यंत तुमचे लाईव्ह लेक्चर्स म्हणजेच लाईव्ह क्लासेस ऑनलाईन ऑफलाईनमध्ये चालणार आहेत. ड्युअल मोड ऑलरेडी सांगितलेला आहे की ऑनलाईन प्लस ऑफलाईन असं हे हायब्रिड स्ट्रक्चर असणार आहे. 4 मंथ तुम्हाला या व्हिडिओचा ॲक्सेस मिळणार आहे. जरीही बॅच ही आपली 40 दिवसामध्ये संपणार असेल, जर मार्चमध्ये एक्झाम आहे 2 तारखेला किंवा 28 फेब्रुवारीला, तर त्यानंतरही हे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला जशाला तसे पुढचे 4 महिने बघता येतील, जेणेकरून येणाऱ्या काही एक्झामसाठी तुम्हाला क्वांट, LR, इंग्लिश, GA हा पार्ट तुम्हाला करता येईल. सगळ्यांसाठीच ही फॉर बिगिनर्स, फॉर रिपीटर्स जे मागच्या 1-2 वर्षापासून बँकिंगची तयारी करतायत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांसाठी पण ही बॅच आहे. सोबत जो नवीन विद्यार्थी आत्ता आम्हाला बघतोय तो 10वी पास आहे, 12वी पास आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे, त्या सगळ्या फ्रेश विद्यार्थ्यांसाठी पण ही बॅच असेल. सगळ्या गोष्टी बेसिक पासून आपण यामध्ये घेणार आहेत. पुढे बॅचचा शेड्यूल आणि टायमिंग मी ऑलरेडी जसं की सांगितलं की 27 जानेवारीपासून बॅच स्टार्ट होते. टायमिंग याचा असणार आहे सकाळी 7 ते 11:30 याच्यामध्ये आणि लर्निंग मोड आपला ऑनलाईन प्लस ऑफलाईन असणार आहे. पुढे कंप्लीट सिलेबस कव्हर याच्यामध्ये काय काय होणार आहे बघा. याच्यामध्ये क्वांटसाठी शरद जाधव सर असतील, ते पूर्ण तुम्हाला इम्पॉर्टंट जेवढेही टॉपिक आहेत, ज्यामध्ये स्पीड मॅथमध्ये असलेले सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज हा सगळा पार्ट आणि सोबत इम्पॉर्टंट नंबर सिरीज प्लस डेटा इंटरप्रिटेशन आणि अरिथमॅटिकचे क्वेश्चन करून घेतील. रिझनिंगमध्ये जेवढेही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे आपण मिसलेनियस रिझनिंग म्हणतो, तो सगळ्याचा सगळा पार्ट प्लस सिटिंग अरेंजमेंट आणि पझल हे सगळे टॉपिक आपण या बॅचमध्ये कंप्लीट करणार आहे. त्याची लेवल ॲक्च्युअल एक्झाम लेवलची असणार आहे.
इंग्लिशचा पूर्ण पार्ट जेही टॉपिक्स विचारले जाणार आहेत इन्क्लुडिंग RC, एरर, मॅच दी कॉलम, वर्ड्स ऑफ, तो सगळ्याचा सगळा पार्ट इंग्लिश सर आपली प्रॅक्टिस करून क्षितिज सर आपली प्रॅक्टिस करून घेतील. त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी आतिश शिंदे सर तुम्हाला मागच्या 4 महिन्याचं GA, बँकिंग अवेअरनेस आणि स्टॅटिक GK हा सगळ्याचा सगळा पार्ट कव्हर करणार आहेत. ते हे लक्षात ठेवायचं. 4ही विषय आपले याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. प्रत्येक विषयाचं वेटेज एक्झाममध्ये 30 मार्क्सचा आहे. असा टोटल 120 मार्क्सचा हा पेपर आहे, ज्याच्यासाठी 90 मिनिटांचा वेळ मिळतो. पुढे या बॅचमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय मिळणार आहे, ते टॉपिक वाईज PDF मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला डिटेल नोट्स ज्या प्रॅक्टिस करण्यासाठी कामी येतील. मेमरी बेस पेपर ज्या याआधी RBI अटेंडंट असेल, नाबार्ड अटेंडंट, जी RBI अटेंडंट सारखीच एक्झाम आहे, त्या एक्झामचे पेपर्स, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की याची लेवल काय असते. फुल लेंथ टेस्ट या शेवटच्या ऑलमोस्ट 10 दिवसामध्ये आपल्याला क्वांट, LR, इंग्लिश आणि GA यांची फुल लेंथ टेस्ट पण घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामचा फील यावा. पण सोबत आपल्याला याच्या ऑफलाईन आणि ऑनलाईनची पण प्रॅक्टिस करावी लागेल, कारण आपली एक्झाम कम्प्युटर बेस आहे, तर आपली प्रॅक्टिस पण कम्प्युटर बेस झाली पाहिजे. पुढे रेकॉर्डेड व्हिडिओ, जसं मी ऑलरेडी सांगितलं की 4 महिन्यासाठी हे रेकॉर्डेड व्हिडिओ आपले सेव्ह असणार आहेत ॲपमध्ये. त्यामुळे बॅच संपल्यानंतरही तुम्हाला त्याचा ॲक्सेस असेल. ते लेक्चर तुम्ही रिपीट बघू शकता. म्हणजे सगळंचा सगळं जो इम्पॉर्टंट पार्ट आहे या बॅचमधला स्टडी मटेरियल रिलेटेड, तो तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला क्वांटसाठी शरद जाधव सर आहेत, रिझनिंगसाठी मी आहे, क्षितिज भालेराव सर इंग्लिशसाठी आहेत आणि आतिश शिंदे सर जनरल अवेअरनेससाठी आहे. हे सगळ्याचा सगळा पार्ट कोणते टॉपिक कव्हर करणार मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमधून तुम्हाला मेमरी बेस पेपर सोबत याही गोष्टी सांगतील की ते कोणता पार्ट तुमचा कव्हर करून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर मग या बॅचसाठी फीस किती असणार आहे. तर बघा, जेवढेही विद्यार्थी अफोर्डेबल फीस ठेवलेली आपण 40 दिवसाचा पार्ट जरी असला, आपण 4 महिने रेकॉर्डेड बॅच देतोय, स्टडी मटेरियल देतोय, तर यामध्ये जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांची फीस 2000 रुपये असणार आहे. आणि जे संकल्पचे सगळे ओल्ड विद्यार्थी ज्यांच्या व्हॅलिडिटी संपलेल्या असतील, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही बॅच फक्त 1000 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आपण सकाळी 7 ते 11:30 27 जानेवारीपासून या बॅचला ॲडमिशन करून घ्यायचं आहे, कारण की ऑलरेडी ऑनलाईन आणि ऑफलाईन ॲडमिशनचा फ्लो चालू झालेला आहे. तुम्ही पण याला वेळ घालवण्याची गरज नाही आहे. आपण डे 1 पासून बॅचेस करायचे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचे, रेग्युलर स्टुडंट जे नवीन आहेत त्यांना 2000 आणि संकल्पचे ओल्ड स्टुडंट असतील त्यांना ही फीस 1000 रुपये असणार आहे. त्यानंतर लर्निंग मोडच्या बाबतीत ऑलरेडी ऑनलाईन ऑफलाईन सांगितलंय. ऑनलाईन स्ट्रक्चर आपलं काय असणार आहे, तर नवीन विद्यार्थी जे घरून छत्रपती संभाजीनगर येथे येऊ शकत नाहीत किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये क्लासपासून दूर राहतात, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये संकल्प 247 हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही बॅच RBI अटेंडंटची त्यावर अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही ऑनलाईन ती परचेस करू शकता. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड सगळेच व्हिडिओ सेव्ह असतील विथ PDFs. बरं, ऑफलाईन सेंटर आपलं छत्रपती संभाजीनगर येथे संकल्प एज्युकेशनचं आहे, जे आपलं नूतन कॉलनी म्हणजेच क्रांती चौक पोलीस स्टेशनचा जो रोड आहे, त्या रोडला प्लॉट नंबर 35 देशमुख हॉस्पिटलच्या बाजूला हे आपला ॲड्रेस असणार आहे. तर तिथं आपले ऑफलाईन क्लासेस होणार आहेत. पुढे येत असताना इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, यामध्ये आपल्याला या बॅचमध्ये व्हाय संकल्पलाच का करायची आहे बॅच. पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या 14 वर्षापासून बँक भरती परीक्षांमधलं एकमेव केंद्र आहे ज्याचे सर्वाधिक निकाल आहेत आणि सोबत ट्रस्टेड इन्स्टिट्यूट, ज्यामध्ये या सगळ्या परीक्षेसाठी एक्सपर्ट फॅकल्टीज आपल्याला अवेलेबल आहेत. प्रत्येक फॅकल्टीचा एक्सपिरियन्स हा मोर दॅन 5 to 7 इयर्स आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याला पुढच्या 4 महिन्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे आपण ही बॅच केली पाहिजे. अफोर्डेबल क्वालिटी आपल्याला क्वेश्चन्सची असेल, फॅकल्टीची असेल, ती आपल्याला प्रीमियम क्वालिटी यामध्ये मिळणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत बॅचच्या संदर्भात. पुढचा इम्पॉर्टंट काही तुम्हाला डाऊट असतील त्या संदर्भात ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण 99 70 23 33 21 या नंबरवर कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. त्यामध्ये तुम्हाला या ॲडच्या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल, बॅचच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल, तर सगळी माहिती तुम्हाला इथून मिळणार आहे. लिमिटेड सीट असल्यामुळे, कारण की लेक्चर हॉलची कॅपॅसिटी ही आपली 250 ते 300 आहे, पण त्यामध्ये खूप सारे जुने विद्यार्थी ज्यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे ते ॲडमिशन करणार असल्यामुळे बॅचमध्ये आपल्याला लिमिटेड ॲडमिशन घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे आपण सगळ्यात लवकर येऊन 27 जानेवारीला चालू होणाऱ्या बॅचला आपलं सीट हे बुक करायचं आहे. लगेच्या लगे बॅचला एनरोल करायचं आहे, वेट करायचं नाही आहे. बिलकुल RBIचा जॉब हा तुमचा ड्रीम जॉब असला पाहिजे, हे तुमचं मिशन असलं पाहिजे, ज्यासाठी एक्झाम खूप सोपे आहेत. त्यामुळे सगळा हा पार्ट आपण लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा शेवटी एकदा
जी ॲक्च्युअल बॅचची इमेज आहे त्याच्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन लक्षात घ्यायची आहे. चारही विषयासाठी ही बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, ऑफलाईन प्लस ऑनलाईन आहे. त्यानंतर 27 जानेवारीला चालू होणार आहे. 2,000 रुपये फीस ही नवीन विद्यार्थ्यांसाठी. जुन्या विद्यार्थी ज्यांची व्हॅलिडिटी संपली त्यांच्यासाठी 1,000 रुपये फीस असेल. सकाळी 7 ते 11:30 पर्यंत हा बॅचचा टायमिंग असेल. कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. काही डाऊट असतील तर बिलकुल त्याच्यावर कॉल करा. अंडर ग्रॅज्युएट असलेल्या आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणीपर्यंत या बॅचचे डिटेल्स पोहोचवायचे आहेत. आपणही ते फॉर्म अप्लाय करायचं आहे. आपल्या मित्रमैत्रिणीला जे अंडर ग्रॅज्युएट आहेत, एखाद्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कॉलेजमध्ये शिकतायत, त्या सगळ्यांनाच या व्हिडिओच्या बाबतीत माहिती द्यायची आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.